ज्यांना इतिहास माहीत नाही, ज्यांना स्वतःचे अपयश काय म्हणत आपण लपवायचं आहे, तेच असे राजकीय आरोप करतात। मी कोणाचे आस्तक नाही किंवा मी या राज्यातील 59 वंचित समाजाच्या हक्कांचा पाईक आहे। तुम्ही संपूर्ण वंचित समाजाचा, संपूर्ण 59 जातींचा आवाज बनून आरक्षण उपवर्गीकरणासाठी मैदानात उतरला आहात, पण तुमचे विरोधक अशा पद्धतीने प्रचार करत आहेत किंवा या पद्धतीने एक अजेंडा तुम्ही RSS किंवा भाजपचा राबवत आहेत, अशा पद्धतीचा आरोप तुमच्यावर करतायत। सगळ्यांचे, तुमच्या विरोधकांचे असे म्हणणे पडते तुम्ही भाजप आणि RSSचे हस्तक म्हणून काम करताय। तुम्ही या संदर्भात काय सांगाल? ज्यांना इतिहास माहीत नाही, ज्यांना स्वतःचे अपयश काय म्हणत आपण लपवायचं आहे, तेच असे राजकीय आरोप करतात। मुळात आरक्षणातील उपवर्गीकरणाची संकल्पना ही भाजप किंवा RSSच्या जन्माला येण्याच्या कित्येक दशक आधीची आहे। 1882 मध्ये माझ्या माहितीनुसार महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशन समोर एक वंचितांमधील वंचित घटकांसाठी स्वतंत्र निधीची मागणी केली होती। तेव्हा भाजप किंवा RSS कुठेही नव्हती। किंवा महाराष्ट्रात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी ज्यावेळेस 1990च्या दशकापासून सुरू झाली, 2014 मध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, तेव्हाही या मागण्यासाठी लढे झाले। लवजी साळवे आयोग सारख्या आयोगाचं त्यावेळेस समर्थनही केलं गेलं। आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या ऐतिहासिक निकालाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल किंवा हे सगळे संविधानावर धरून मागणी आहे। त्यामुळं याला राजकीय अजेंडा म्हणणे म्हणजे या चळवळीसाठी रक्त सांडणाऱ्या महापुरुषांचा किंवा विचारवंतांचा अपमान करणे असे मला वाटतं। मी कोणाचे हस्तक नाही किंवा मी या राज्यातील 59 वंचित समाजाच्या हक्कांचा पाईक आहे, हे अत्यंत मी अभिमानाने सांगतो।